न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज विषय आहे पुन्हा एकदा बारामतीच्या राजकारणाचा। कारण आपल्याला माहिती आहे सगळे इलेक्शन झालं, लोकसभा इलेक्शनमध्ये आपण सगळं पाहिलं, त्यामध्ये जवळपास 1.5 लाखांनी सुनेत्रा वहिनी पराभूत झाल्या, सुप्रियाताई निवडून आल्या। पण त्यानंतर लगेच सुनेत्रा वहिनींना खासदारकी देण्यात आली राज्यसभेची अजित पवार गटाकडनं, म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यातनं, म्हणजे प्रफुल्ल पटेलांनी जी स्वतःना त्यांना 6 वर्षाची खासदारकी हवी होती, कदाचित कशासाठी माहीत नाही, पण त्यांनी स्वतः राजीनामा दिला 4 वर्ष शिल्लक असताना आणि स्वतः पुन्हा 6 वर्षाची खासदारकी घेतली। तीच रिकामी जागा जी होती, रिक्त झालेली प्रफुल्ल पटेलांनी राजीनामा, ती पुन्हा सुनेत्रा वहिनींना देण्यात आली आणि काल त्यांची बिनविरोध जवळपास निवड झाल्या जमा आहे, कारण त्यांचा एकट्याचाच फॉर्म आला आणि काल त्यांचा सत्कारही झाला पुण्यात इथं सगळीकडे। मग आणि काल सहज माध्यमांशी बोलताना त्यांना पुन्हाच विचारलं की तुम्हाला मंत्री व्हायला आवडेल का केंद्रात? ते म्हणले का नाही, संधी मिळाली निश्चित त्या संधीचं सोनं करू। म्हणजे ज्या सुनेत्रा वहिनी बारामतीतनं पराभूत झाल्या तब्बल 1.5 लाख मतांनी, त्यांना दादा फक्त खासदार करून थांबणार नाही, तर त्यांना कदाचित केंद्रात मंत्रिपदही मिळवून देऊ शकतात, अशीच चर्चा सध्या बारामतीच्या राजकारणात सुरू आहे। म्हणजे तुम्ही बारामतीच्या राजकारणात आपण ननंद भाऊजाईची किंवा खरी लढत पवार काका पुतण्याची होती, पण प्रत्यक्षात कागदावर लढत झाली ती ननंद भाऊजाईमध्ये, म्हणजे सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताईमध्ये। तर त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी साधारण 1.5 लाख मतांनी पराभूत झाल्या। तरीही दादांना बारामतीकरांना कदाचित हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही जरी माझ्या पत्नीला पराभूत केलं असलं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, तरी मी तिला खासदार निवडून आणू शकतो आणि त्यांनी खासदारकी जवळपास दिल्या जमा आहे आणि कदाचित पुढे जाऊन ते मंत्री होऊ शकतील, त्यांनी तशी इच्छाही प्रदर्शित केली। म्हणजे राजकारणात ज्याला बाकीचे टीका करतील की मागच्या दारानं आहे वगैरे वगैरे वगैरे, पण शेवटी राजकारणात मला जे हवं ते मी करणारच, अशी सध्या कार्यपद्धती दिसते। त्याचं जे उदाहरण आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बघायला मिळते। म्हणून काल कात्रजमध्ये एक पोस्टर लागले सुनेत्रा वहिनींचं शुभेच्छा फलक, म्हणजे अभिनंदन करताना, त्यामध्ये म्हणजे सचिन खरात दादांचाच कार्यकर्ता आहे, तो RPI गटाचा, म्हणजे त्याचा स्वतःचा गट आहे, ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे, पहिल्यापासून दादांना फॉलो करतो। त्यांनी कात्रजमध्ये एक पोस्टर लावले, जो हारकर भी बाजी जितता है उसको बाजीगर कहते, म्हणजे त्यांना थोडक्यात हेच दाखवून द्यायचंय। म्हणजे अर्थात मी म्हणत नाही की दादा त्याशी सहमत असेल, पण ते पोस्टर लावले दादांच्या समर्थनार्थ, वहिनींच्या समर्थनार्थ। त्यांनी स्पष्ट लिहिलंय की जरी आम्ही पराभूत झाले असले तरी आम्हीच बाजी जिंकलेली, कारण आपल्याला माहिती आहे केंद्रात मोदीचं सरकार आलेलं आहे आणि मोदी सरकारमध्ये ऑब्व्हियसली अजितदादा महायुतीचे घटक आहेत, त्यांचा राष्ट्रवादी पक्ष, आणि याच घटकमध्ये त्यामुळे ऑब्व्हियसली अजितदादा सत्तेत आहेत, आजही केंद्राच्या राज्याच्याही सत्तेत आहेत। त्यामुळे जरी बारामतीकरांनी माझ्या मिसेसला वहिनींना पराभूत केलं असलं तरी सत्ता ही आमच्याकडेच आहे, असं कदाचित त्यांना दाखवून द्यायचं असावं। म्हणूनच त्यांनी आज खासदारकी मिळवली, उद्या मंत्रिपदही मिळू शकतं, म्हणूनच हे पोस्टर सगळं लागलेलं आहे। आणि त्या पोस्टरमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की हारकर भी जितने वालों को बाजीगर कहते। त्याचं कारणच हे आहे, राजकारणात ज्यांना सक्रिय पॉलिटिक्समध्ये लोकांमधून निवडून येता येत नाही, त्यांना नेहमी मागच्या दारानं खासदार आमदार केलं जातं। म्हणजे राज्यात असेल तर विधान परिषदेवर, राष्ट्रीय पातळीवर असेल तर राज्यसभेवर, तोच काहीचा फंडा अजितदादांनी वापरलेला आहे। पण याच्यात ऍक्च्युली दुसरे बाकीचे अनेक अँगल आहे, कारण जागा एक होती, इच्छुक 13 जण होते, म्हणजे भुजबळांच्याच भाषेत। त्यामुळं हे सगळ्या इतर इच्छुकांची नाराजी ओढून घेण्यापेक्षा मग ते घरातच देऊया, म्हणजे जेणेकरून बाकीचे इच्छुकही आपोआप शांत बसतील। शेवटी घरात गेले, खासदारकी घरात राहील आणि जे मंत्रिपद एक केंद्रात मिळणार होतं अजित पवारांना, ते त्या काळात आता जो शपथविधी झाला त्यात त्यांनी नाकारलं, कारण ते राज्यमंत्रीपद होतं आणि प्रफुल्ल पटेल म्हणाले की मी ऑलरेडी केंद्रात कॅबिनेट मिनिस्टर आलेलो आहे, त्यामुळे मी ते का स्वीकारू। आणि दुसरी चर्चा अशी आली की सुनील तटकरेंनाही ते मंत्रिपद हवं होतं, त्यातनं मग वाद झाला, अशाही चर्चा आल्या। मग पण आता ही जी बाजू समोर येते की स्वतः सुनेत्रा वहिनींनीच केंद्रात राज्यमंत्रीपद होण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे। मग दादांनी कदाचित त्यासाठी तर ते राखून ठेवलं नाही ना भाजपला तसं सांगून, असं एक चर्चा सुरू आहे। अर्थात खरं काय ते दादा आणि भाजपवाल्यांनाच माहिती, पण असं म्हणतात की ज्यावेळेस अजितदादा पक्ष फोडून भाजपकडे गेले, म्हणजे महायुतीसोबत गेले, त्यावेळेसच हे सगळं ठरलं होतं। आणि त्या सगळ्या इलेक्शनमध्ये, ह्या सगळ्या इलेक्शनच्या याच्यामध्ये ज्यावेळेस भाजपने ठरवलं की
पवार विरुद्ध पवार असं इलेक्शन करायचं तर मी स्वतः सुप्रियाताईच म्हणतात की भाजपनेच आमच्या घरात फूट पाडली, भाजपलाच हे हवं होतं. मी त्यावेळेस चंद्रकांत दादाही सहज बोलून गेले होते, आम्हाला शरद पवारांना पराभूत करायचं हाच आमचा मोटिव्ह आहे, उद्देश आहे, बाकी काही नाही. मग त्याच वाक्याविरोधात बारामतीत थोडी नाराजी व्यक्त झाली आणि त्यातनंच मग सिंपती सुप्रियाताईला मिळाली आणि सुप्रियाताई निवडून आले असंही बोललं. अजितदादांनी तसं स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवले की हे वक्तव्य आम्हाला जड गेलं. ठीक आहे, पण निकाल लागायचा लागला, भावनिक वातावरण तयार झालं अख्ख्या मतदारसंघात, किंबहुना बऱ्यापैकी म्हणजे ठाकरे आणि पवारांना सिंपती मिळाली आणि त्यात पवारांचा स्ट्राईक रेट 80% राहिला. 10 खासदार उभे केले होते, 8 निवडून आले. म्हणजे थोडक्यात जर पक्ष कोणाचा आणि बारामती कोणाचा, त्यात पवारांनी दाखवून दिलं की बारामती माझीच आहे, अजितदादांची नाही. पण आता खरी बारामती कोणाची हे विधानसभेलाही स्पष्ट होऊ शकतं, कारण असं बोललं जातं की बारामतीकरांचं ठरलेलं आहे, लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा. पण ही इलेक्शन जेव्हा होईल तेव्हा होईल, पण अजितदादा शेवटी कुठेतरी जुळून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत आणि सुप्रियाताई अजितदादांना सोबत घेणार का, माफ करणार का, असे सगळे अनेक विषय. त्यामुळे आता राजकीय फूट जी पडलेली आहे पार्टी घरामध्ये आणि पार्टीमध्ये, ती इथून पुढे कदाचित कंटिन्यू होऊ शकेल. म्हणून जरी बारामतीत पवार विरुद्ध पवार लढले असले आणि त्यात अजित पवार पराभूत झाले, अजित पवार म्हणजे सुनेत्रा वहिनी जरी पराभूत झाल्या असल्या तरी सत्ता शेवटी आमच्याच घरात आहे. आम्ही पुन्हा राज्यसभा मिळवली, कदाचित पुन्हा मंत्रिपदही मिळू केंद्रात, असंच एकूण दाखवून द्यायचं. म्हणूनच हे बॅनर लागले, हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते. त्यामुळे आता हे पवारच्या घरातली भाऊबंदकी, राजकीय भाऊबंदकी कुठवर जाणार आणि त्याचा शेवट कसा होणार हे आगामी काळात आपल्याला बघायला मिळेल. कारण अजून विधानसभा बाकी, लोकसभा झाली. विधानसभेत अजितदादांच्या विरोधात असं बोललं जातं की त्यांचेच सख्खे पुतणे योगेंद्र पवार हे लढू इच्छित आहेत. तसं कार्यकर्त्यांनी गळे घातले शरद पवार साहेबांना की आता दादा बदला, नवा दादा द्या बारामतीला. एक दादा बाद झाला आता, कारण तो भाजपकडे गेलाय, आम्हाला नवीन दादा हवा आहे. पवारसाहेब म्हणले ठीक आहे, बघू ज्यावेळेस ते होईल. मी यापूर्वी जो संघर्ष आला काका पुतण्यामध्ये, पवार काका पुतण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार, त्याचा नेक्स्ट पार्ट 2 बारामतीत कदाचित विधानसभेत बघायला मिळू शकतो. म्हणजे नवा पुतण्या नवा काका, म्हणजे काका अजित पवार आणि पुतण्या योगेंद्र पवार, असंही विधानसभेत आपल्याला ते चित्र बघायला मिळू शकतं. म्हणूनच त्या लढतीत बळ मिळण्यासाठी सुनेत्रा वहिनींना राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं का, हेच आगामी काळात आपल्याला बघायचं आहे. कारण अर्थात मोदी सरकारचा पुढचा शपथविधी विस्तार ज्याला आपण म्हणतो तो कधी होईल, त्यात त्यांचं नाव येतं का हेच पाहायचं. पण आत्ता तरी त्यांनी खासदारकी पुन्हा मिळवलेली, म्हणजे जरी लोकसभेत सुनेत्रा वहिनी पराभूत झाल्या असल्या तरी त्यांनी राज्यसभेत पुन्हा खासदारकी मिळवली. हेच सध्याचं बारामतीतलं राजकीय चित्र आहे. म्हणजे जरी तुम्ही मला पराभूत केलं तरी मी पुन्हा खासदारकी मिळून आलेच, असंच त्यांना कदाचित सांगायचं नाही ना. म्हणजे ग्रामीण भागात, अगदी ग्राम्य भाषेत सांगायचं झालं तर ग्रामीण भागात नेहमी ईर्ष्या असते बघा राजकारणामध्ये. म्हणजे शेतीतही, म्हणजे सगळ्या गोष्टीत असं एक गमतीनं म्हटलं जातं, म्हणजे म्हणच आहे ती, 5 एकर एकीन पण नादच पुरा करीन. मग तसं अजितदादांनी मी ठीक आहे जे होईल ते होईल, पण तुम्ही माझ्या पत्नीला जरी पराभूत केलं तर मी पत्नीला खासदार तर केलंच आहे, उद्या मंत्री पण करून दाखवील. म्हणजे जर तुम्ही सुप्रियाताईंना खासदार म्हणून बारामध्ये निवडलं असलं तरी माझ्या पत्नीला मी खासदार करून दाखवलं, राज्यसभेवर का होईना, आणि पुढे भविष्यात जाऊन मंत्री करेल, असंच दादांना सुचवायचं नाही ना. हे आगामी काळात स्पष्ट होईल जेव्हा त्यांना मंत्रिपद मिळेल. पण एकूणच पवार काका पुण्यातल्या राजकारणाचा पुढचा अध्याय कदाचित आपल्याला विधानसभेत बघायला मिळू शकतो. पण तुर्तास ही राजकीय ईर्ष्या आणखीन दिवसेंदिवस वाढताना दिसते, जी कमी होण्याऐवजी मग असं बोललं जात होतं की पवार काका पुतण्या मागं पुढं कदाचित पुन्हा राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ शकतात, एक होऊ शकतात. पण सध्या तरी कुठली चिन्ह दिसत नाहीत, उलट ते आणखीन दरी वाढताना दिसते. म्हणजे दादा भाजपची साथ सोडायला तयार नाहीत आणि पवारसाहेब काय भाजपच्या विरोधात लढण्याचं थांबवत नाहीत. त्यांनी तर विडाच उचललं की पुढच्या 4-5 महिन्यात मला राज्यातली महायुती सत्ता उलथून टाकायची, इथलं सरकार बदलायचं आहे. त्यामुळे पुन्हा विधानसभेत आपल्याला पवार काका पुतण्याचा संघर्ष बघायला मिळेल, राजकीय संघर्ष. त्यात पुन्हा कोण जिंकतंय. लोकसभेत जरी शरद पवार जिंकले असले तर विधानसभेत अजितदादा पुन्हा शरद पवारांना किमान बारामती विधानसभेत तरी मात देणार का, शह देणार का, हेच पाहायचंय. बघूया, अनेक असे राजकीय पवार घराण्यातले जे संघर्ष असतील आगामी काळात होऊ घातलेले होणार आहे, त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. पण सध्या तरी बारामती लोकसभेत जरी सुनेत्रा वहिनी पराभूत झाले असले तरी त्यांना दादांनी राज्यसभेची खासदारकी दिली आणि भविष्यात ते केंद्रीय मंत्रिपदही देऊ शकतात. मी म्हणूनच जे पोस्टर लावलं होतं सचिन खरातनी कातर चौकात, हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते, कदाचित ते यासाठीच असावं.
बघूया बारामती घराण्यातले हे जे राजकीय पवार काका पुण्यातले राजकीय संघर्षाचे अपडेट्स आम्ही यापुढे तुमच्यासमोर असेच घेऊन येत राहू आणि त्यासंबंधी जे काही अनेक अपडेट्स असतात ते तुम्हाला कळवत राहू, सांगत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.